महारुद्र अवतार हा सूर्यवंशी अनादिनाथ पूर्ण तारावयासी असा चैत्र शुद्ध पौर्णिमेची जन्म झाला नमस्कार माझा तयामा हे दुःख भावजाला मारुतीला हे दुःख भावजाला मारुतीला सुनला मेरे पुकार पवाला सुत बिनती वारंवार पवाला सुत बिनती कुळी तया छत्रपतीची चरण कमळी साष्टांग आहे नमनगा छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगतानंद कंद ब्रह्मांड चालक पंढरीश पांडुरंग परमात्मा यांचे अत्यंत लाडके लढीवाळ भक्त संत शिरोमणी नामदेवराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा मागणी प्रकरणातील अभंग 4 चरणाचा आहे आणि या अभंगामध्ये संत शिरोमणी नामदेव महाराज देवाकडे मागणं मागतात विठाला प्रस्तुत या अभंगामध्ये संत शिरोमणी नामदेवराय म्हणतात अकल्प आयुष्य दे पण कुणाच्या कुळाला अकल्प आयुष्य वावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा जे हरीचे दास आहेत त्यांच्या कुळाला अकल्प आयुष्य दे म्हणतात आणि नामदेवराय म्हणतात खूप आयुष्य असल्यावर कल्पनेची बाधा होण्याची शक्यता आहे ती बाधा होऊ देऊ नको कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो आणि महाराज माणसाचा खरा शत्रू म्हणजे अहंकार आणि महाराज म्हणतात या हरिदासांना अहंकाराचा वारा सुद्धा लागू देऊ नको अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णुदासा भाविकांशी आणि नामदेवराय म्हणतात त्यांचा सदा कल्याण कर पण कुणाचं नामा मने तया असावे कल्याण ज्या मुखी निदान पांडुरंग ज्यांच्या मुखात तुझं नाव आहे त्यांचा सदा कल्याण कर कल्पनेची बाधा न हो कवने काळी संत मंडळी सुखी असो विठाला हा झाला अभंगाचा सरळ सरळ भाव प्रस्तुत अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा की आज आपल्या पुण्यपावन देवळगाव गातनगरी येथे चालत असलेला हनुमंतरायाच्या दरबारात अखंड हरिनाम सप्ताह त्यामध्ये माझी 7व्या दिवसाची कीर्तन सेवा आजच्या कीर्तनाची यजमान आपल्या गावचे सरपंच दत्त आबा कदम महाराज कसं असते सांग दत्ता तुम्हाला कसं असते बाकीचं माग पुढे घाल तरी जमते एकदा असं झालं आम्ही कीर्तनला गेलो एका गावी महाराज एक गावी आम्ही कीर्तनला गेलो कीर्तन झालं आणि महाराज मला कीर्तनात यजमानाचं नावच विसरलं माझ्याकडे कीर्तन झालं त्यानं बुका लावला नुसतं नारळ हवाली करून दिलं मी खालून वरून पाहिलं दक्षिणात नाही मी म्हणलं अरे दक्षिणा का तुकाराम महाराजांनी मधी टाकून दिली तो म्हणला नाही महाराज तुम्हाला दक्षिणात नाही मी म्हणलं काहून तो म्हणला महाराज
तुम्ही माझं कीर्तनात नाव घेतलं नाही तेव्हापासून महाराज मी महाराज नाव विसरत नाही. झालं पक्का आपलं. व महाराज ज्यांच्यामुळे मला ही कीर्तन सेवा मिळाली आपल्या कमिटीचे सर्व वयोवृद्ध मंडळी, वैयक्तिक नाव कुणाचंच घेत नाही कारण की सर्वांचं नाव मी एका उखाण्यात घेणार आहे. कारण की आज मोकळं बोलणार महाराज, कारण की आजचं वातावरण म्हणजे नामा म्हणे देवा आणि घरच्या घरी जेवा. महाराज मी आज मोकळं बोलायलो म्हणून वडिलांना वाटत होतं की गावातले दोन दोन महाराज कशाला, पण मला वाटत होतं मला मारच्या मंदिरात कीर्तन सेवा मिळावी. मला मारच्या मंदिरात कीर्तन सेवा मिळावी पैशामुळे नाही बरं काय. सरपंच देणार किती होय सरपंच 10,000 रुपये देते होय सरपंच. तसं काय टेन्शन घेऊ नका उगा विनोदान बोलायलो. पण महाराज गावात कीर्तन करण्याचा काय आनंदच वेगळा आहे, काय आनंदच वेगळा आहे. महाराज तुम्हाला एक गोष्ट सांगू आणि तुम्हाला एक सांगू महाराज, माणसावर प्रेम सारं जग करत असतं हो. माणसावर प्रेम सारं जग करत असतं हो. पण एक वाक्य लक्षात ठेवा, जे प्रेम आईच्या कुशीत आहे ते प्रेम या जगात कुठेच नाही. म्हणून मला महाराष्ट्रभर कुठेही कीर्तन मिळतील, पण गावात कीर्तन करण्याचा आनंद काय वेगळा आहे. आणि महाराज शेवटी गाव ते गावाचं शेवटी महाराज आपापल्या गावाचा आपल्याला अभिमान असावा. याचा धरील अभिमान करील आपुले जतन. तर महाराज मला माझ्या गावचा अभिमान आहे. तुम्ही म्हणता महाराज अभंग एक कडन तुम्ही दुसरं सुरू केलंय, तर महाराज मला सुद्धा भान आहे, पण त्याचं काही तुम्ही टेन्शन घेऊ नका. हे सुद्धा बोलणं महत्वाचं आहे. काही जण म्हणतात की आपल्या गावात एवढे सप्ते होतात, एवढा खर्च होतो, तो खर्च वायपट आहे का? कारण की त्यांना असं वाटतं की आपल्या गावात एवढे सप्ते होतात आणि त्या सप्त्याचं परिवर्तन काहीच नाही. आपल्या गावच्या परमार्थाचं परिवर्तन म्हणजे आज तुमच्या समोर उभं आहे. आणि महाराज आज हे टाळकरी हे बालमंडळ आणि मी तुमच्या समोर उभा आहे ना, ते म्हणजे आपल्या गावचा परमार्थ आहे. महाराज आपल्या गावात वर्षाकाठी 200 कीर्तन होतात. किती? 200 कीर्तन. मोगम नाही तर हिशेब लावून सांगतो ऐका. तर आपल्या गावात वर्षाकाठी 12 सप्ते धरा. 12 सप्ते धरा. गणितात कोण पकवते महाराज? इथं बोलत नाही कोणी, नाही तर महाराज जिथं नाही तिथं सगळेच बोलते. तर महाराज लेखलं चॅप्टर असते पुन्हा. एकदा काय झालं, सरने विचारलं, सर रागावले होते त्याच्यावर. सर म्हणाले हे गबस तू, नाही मी तुला पटाकडून हाणीन. तो म्हणला सर तुम्हाला पटाकडून हाणू शकत नाहीत. सर म्हणले कस काय? मग तो म्हणला तुम्ही पटा काढले तुमची पॅन्टच गळण. असं महाराज एक पोरग मला भेटलं, ते काय म्हणलं महाराज माहिती का? महाराज या जगामध्ये इमानदार कोणीच राहिलं नाही. मी म्हणलं कस काय रे? इमानदार होती दुनिया चलती, मग इमानदार कोण असेल ना? तो म्हणला महाराज एक व्यक्ती आहे. मी म्हणलं कोण? तो म्हणला पानपट्टीवाला. मी म्हणलं कस काय? ते काय म्हणलं महाराज माहिती का? ते म्हणलं महाराज ते चुना लावताना बी विचारून चुना लावतो असे महाराज. आणि महाराज एक मुलगा असा होता, घराजवळ शाळा होती आणि तो वडिलांना म्हणाला बाबा मला बुलेट पाहिजे. त्याचे वडील म्हणाले कशाला? तो मला शाळा जायला. मग त्याचे वडील म्हणाले अरे इथून इतक्याच शाळा आहे आणि तुला देवान 2 पाय कशासाठी दिले? तो काय म्हणला महाराज माहिती का? एक किक मारायला एक गिर टाकाय असं महाराज विठाला. महाराज इथं बोललं पाहिजे. तू गणितात पक्का आहे ना? लक्षात राहा. आपल्या गावात 12 सप्ते होतात.
आणि ते एका सप्त्याचे 8 कीर्तन दर 82 96 चा आकला लक्षात धर बरं. प्रत्येक एकादशीला 3 मंदिरात कीर्तन होतात आहे का नाही. 3 मंदिरात कीर्तन होतात. किती चालू असू तिकडे कीर्तन पण आपण एकच ऐकू शकतो. एकाच मंदिरात हिशोब लावू. अरे एका महिन्यामध्ये एकादशी किती आहे 2. मग 12 महिन्यामध्ये 24 12 दोन्ही 24 आणि 96 120 आणि महाशिवरात्रीचं एक कीर्तन 121. चॅप्टर निघले तो 121. बरं दर गुरुवारी गोरक्षनाथ भगवंताच्या दरबारात एक कीर्तन होतं आणि महिन्यात गुरुवार 4 गुणिले 12 किती 12 चौक 48 आणि 121 किती 169 आणि 14वा पुण्यतिथी वाढदिवस आणि वर्षात वास्तुशांती हे 30-31 होते असते. 31 धरा 169 आणि 31 किती 200 कळाला काही शब्द जुळलं आपलं गणित. विठ्ठल तर वर्षाकाठी आपल्या गावात 200 कीर्तन होतात. लक्ष देऊन ऐका. आणि महाराज आपण जर ते कीर्तन लक्ष देऊन ऐकलं कोणी पण कीर्तन करू शकते. फक्त तेवढं लक्ष देऊन ऐकणारा पाहिजे. आणि याच्यामुळेच महाराज मला माझ्या गावचा अभिमान आहे. एवढं गाव आपलं पारमार्थिक आहे आणि माझ्या गावात एवढे सारे टाळकरी आहेत म्हणून माझ्या गावचा मला अभिमान आहे. आणि यांच्यामुळेच मी आज कीर्तनकार झालो. महाराज आता सर्वांचं नाव मी एका उखाण्यात घेतो. लक्ष देऊन ऐका. मारुतीरायाच्या चरणी फुलवा तो आकून. मारुतीरायाच्या चरणी फुलवा तो आकून आणि तुमच्या सर्वांचं नाव घेतो ज्ञानोबराय तुकोबराय यांचा मान राखून. तुम्ही म्हणता महाराज आम्ही अवकाना बऱ्याच वेळेस ऐकलेलं आहे पण आम्ही असं ऐकलेलं आहे की पांडुरंगाच्या चरणी फुलवा तो आकून आणि तुमच्या सर्वांचं नाव घेतो ज्ञानोबराय तुकोबराय यांचा मान राखून. तुम्ही इथं पांडुरंगालाच काढलं आणि मारुतीरायाला टाकलं म्हणजे अक्षरशः तुम्ही देवाला काढलं आणि संताचं नाव टाकलं. पुन्हा तुमच्या समोर एक प्रश्न निर्माण झाला असेल मारुतीराय संत होते का. अहो संत बी होते आणि पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात नुसते संत नव्हते तर वैष्णवात अतिश्रेष्ठ होते. येऊनी जन्माला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. हनुमंता मनावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे. तर महाराज मारुतीराय संत बी होते आणि वैष्णवात अतिश्रेष्ठ होते. मग तुम्हाला जर देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपण संताच्या हाताला धरून चाललं पाहिजे. 100% देवाची प्राप्ती होणार. वाह वाह वाह. उपाय धरावे संताचे ते पाय. महाराज क्वांटिटी क्वालिटी सोबत दोन्ही बी सोबत नाद करती का यावंच लागतंय. कुठं मारती सप्त दो विठाला. तर महाराज संताची देवाची प्राप्ती होणार आणि ते बी लवकर होणार. याच्यासाठी डबल एक प्रमाण आहे. संताविन प्राप्ती नाही आईचे वेद देती वाई. तर मारुतीराय संत बी होते आणि वैष्णवात अतिश्रेष्ठ होते. तुम्ही म्हणता महाराज तुम्ही तर 3 संतांचे नाव घेतले कोणकोणते. हनुमंतराय ज्ञानोबराय आणि तुकोबराय. आणि तुम्ही मारुतीरायाला विशेष मान दिला कारण की तुम्ही म्हणले ना मारुतीरायाच्या चरणी फुलवा तो आकून
तुम्ही विशेष मान मारुतीरायाला दिला. का दिला? अहो माझ्या मारुतीरायाला मान देणारा मी कोण आणि तुम्ही कोण? माझ्या मारुतीरायाला मान जर कुणी दिला असेल ना ते म्हणजे देऊचे मालक जगद्गुरु तुकोबरायनं दिलेला आहे. शरण 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 जी हनुमंता तुकोबराय मारुतीरायाला जी हा शब्द वापरतात. जी जी हा शब्द आपण कोणाला वापरत असतो? आपल्यापेक्षा एखादी मोठी व्यक्ती असेल, आपल्यापेक्षा आदरणीय असेल, त्याला आपण जी हा शब्द वापरतो. आणि महाराज तुकोबराय मारुतीरायाला जी हा शब्द वापरतात. जी. आणि तुकोबरायांचा अधिकार काय साधा होता का? अहो ज्यांचं नाव घेतात यम थरथर कापत होता. तुकाराम तुकाराम तुम्ही टाळ्या तरी वाजवा ना. एवढे म्हणणारे म्हणायले, वाजणारे वाजवायलेत, आणि मी जीवाचा आटापिटा करून कीर्तन करायलो आणि तुम्ही टाळ्या सुद्धा वाजवायना. कसं असते महाराज माहितीये का? काय काय माणसाला कौतुकच नसते. आज आम्ही एका गावी कीर्तनाला गेलो. म्हणणारे चांगले होते, वाजणारे चांगले होते आणि माईक सिस्टीम चांगली होती म्हणून मी आत्ता नोंद कीर्तन केलं. कीर्तन संपलं, गप्पा असं बसलो गप्पाच्या मारीत माग आले आणि त्याच्यातलं एकदम म्हणते होय रे आज एवढं एवढं महाराज आहे पण लय ताणून कीर्तन केलं. महाराज दुसऱ्यानं म्हणा चांगलं कीर्तन केलं. हो भारी कीर्तन केलं. दुसरं काय म्हणते महाराज माहिती का? फुकटचं खाल्ल्याला कुठे जिरवी. असं महाराज काही काही माणसाला कौतुक नसते. तुम्हाला नाही कर कौतुक मग वाजवा ना टाळ्या विठाला. तर महाराज मारुतीरायाला तुकोबराय जी हा शब्द वापरतात. जी. आणि जी म्हणून सुद्धा पुन्हा मारुतीरायाला भक्तीची वाट विचारतात. काय भक्तीच्या त्या वाटा मज दाव व्यासुभट विठ्ठल. अभंग मागणी प्रकरणातील आहे पण प्रश्न असा आहे जो कधीच कुणाजवळ मागत नाही त्याला साधू म्हटलं पाहिजे. कायम मागत राहतो त्याला मनुष्य म्हटलं पाहिजे. आणि कायम मागायला लावतो दारात गेलं की हात जोडायला लावतो भगवान असतो. कायम मागत राहतो मनुष्य आहे. मनुष्य काय मागतो? वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य. किती जवळ असू द्या, ठेवायला जागा नसू द्या, 50 वर्षाचा आमदार असू द्या, पण दर 5 वार्षिकला मागतो. मनुष्य आहे कायम मागायला लावतो भगवान आहे. पण एक वर्ग मात्र असा आहे जो कधीच कुणाजवळ मागत नाही. काही मागणे
वडिलांची रीत जाणत असो. संत म्हणतात मागणं हे आमच्या रीतीमध्ये नाही. मग साधू जर मागत नाही तर मागणीचा अभंग कसा तयार झाला? जिथं जिथं सांप्रदायिक सप्ते होतात तिथं शेवटच्या आदल्या दिवशी मागणीच आहे. सप्ताह 4 दिवसाचा असो किंवा 5 दिवसाचा असो किंवा 8 दिवसाचा असो, काल्याच्या आदल्या दिवशी मागणीच आहे. आपण मागणीचे अभंग किती कीर्तनला घेत असतो. काही मागणे हे नाही तू काही मागणे हेची देवा पै मागत हेची दान देगा देवा मागणे ते एक तुझ प्रती आहे. अकल्प आयुष्य व्हावे तर या कुळा. अर्थ काय? साधू जर मागत नाही तर मागणीचा अभंग कसा तयार झाला? तर याचं उत्तर असं आहे की आपण मागणी कधी मागावी? जोपर्यंत आपण मंदिरात जातो तोपर्यंत अजिबात नाही. पण ज्यावेळेस मंदिरातला देव आपल्या घरी येतो त्यावेळेस मागायला काहीच हरकत नाही. महाराज त्यालाच म्हणत जा, साधू त्यालाच म्हणत जा. लय भारी कीर्तन करतो म्हणजे महाराज नसतो. महाराज तो आहे जो मंदिरात गेला आणि मंदिरातून येता येता मंदिरातला देव घरी घेऊन आला. नाहीतर काही साधू असे आहेत ते मंदिरात न जाता मंदिरातला देव घरी घेऊन येतात. तुम्ही रामायण ऐकता? बरं, त्या रामायणामधली शबरी माता कधी अयोध्येला गेली असं कोणी म्हटलं का? तर नाही. कोणी म्हणलं शबरी मातेनं बॅग भरली आणि शबरी माता अयोध्येला गेली? नाही महाराज. आश्रमात बसून शबरी माता म्हणू लागली कधी यश येईल रे राम रघुनंदना शबरी माता कधी अयोध्येला गेली नाही तर अयोध्येचा राव शबरीच्या घरी आला. काय आश्चर्य असेल. जब मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटिया का पावन होगा. आएंगे जब रघुराई तब आसन पर बिठाऊंगी मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. आएंगे जब रघुराई तब आसन पर बिठाऊंगी मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा
बरोबरी की कुटिया का आवन होला. जगमेते रामजीचा आवन होला. बरोबरी की कुटिया का आवन शबरी माता कधी अयोध्येला गेली नाही तर अयोध्येचा राम शबरीच्या झोपडीत आला आणि प्रभू रामचंद्राने येऊन शबरी मातेला नवविधा प्रकारची भक्ती दान केली. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम निवेदन अशी नवविधा प्रकारची भक्ती शबरी मातेला दान केली. शबरी माता कधी अयोध्येला जात नाही तर अयोध्येचा राम शबरीच्या झोपडीत येतो. सुखे येतो घरा नारायण. सुखे येतो घरा नारायण. शबरी माता कधी अयोध्येला गेली नाही तर अयोध्येचा राम शबरीच्या झोपडीत येतो. तर ऐका, आळंदी ज्ञानोबरायची आहे का तर नाही, आळंदी देवाची आहे. कारण की माऊली ज्ञानोबरायांचं दर्शन घेतल्याबरोबरच पांडुरंगाचं दर्शन होतं. देऊ तुकाराम महाराजाची आहे का तर नाही, देऊ देवाची आहे. कारण की देऊ देवाचं मंदिर आहे. भंडाऱ्या डोंगरावर देवाचं मंदिर आहे. भामचंद्रावर आता तुकाराम महाराज मंदिर झाले. मग अर्थ काय, जिथं साधू गेलाय तिथं देव गेलाय, जिथं साधू गेलाय तिथं देव गेलाय. पण नामदेव राय तर कायम मंदिरात आहे. मग त्यांच्या घरी कधी देव गेला तर महाराज जगाच्या पाठीवर एकच असे संत आहेत की ते कायम मंदिरात आहेत आणि मंदिरात बसून काय करतात, दूध पियो मेरे गोविंद लाला गोपाल लाला. दूध पाजलं नैवेद्य हातीचा मूर्ती देवी हे आम्हाला माहित आहे, ही कथा आपल्याला माहित आहे. आणि जगाच्या पाठीवर एकच असे संत आहे की ते कायम मंदिरात आहेत. मग नामदेव महाराजांच्या घरी देव कधी गेला तर महाराज ज्यावेळेस आषाढी कार्तिकी वारी असते ना, त्या वारीमध्ये लाखो भाविक जातात आणि एवढ्या गर्दीमध्ये संत मंदिरात थांबत नाहीत तर कुठे जातात. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम, जिथं असतात ते वाळवंटात आणि वाळवंटामध्ये नामदेवराय कीर्तन करायचे आणि ज्ञानोबराय टाळ घेऊन उभा राहायचे. एकच टाळी झाली, एकच टाळी झाली.
माऊली ज्ञानोबराय टाळ घेऊन उभा राहायचे आणि जनाबाई अधिकारण सांगायच्या. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. तर महाराज नामदेवरायाच्या बोलण्यानं आणि ज्ञानोबरायाच्या चालीनं काय झालं? कीर्तनी रंग भरला, एवढा रंग भरला, एवढा रंग भरला. नाचता देवाच्या नाचता नाचता देवाचा पितांबर गळाला. पितांबराचं पितांबर गळाल्याचं भान सुद्धा देवाला राहत नाही. मग देव म्हणतात काय झालं? मग कबीरदास महाराज म्हणतात आहो देवा, पितांबर गळाला, पितांबर गळाल्याचं भान सुद्धा देवाला राहत नाही. देवाच्या लक्षात आलं. नामदेव महाराज कायम मंदिरात आहे. भजन त्यांच्याकडून, काकडा भजन त्यांच्याकडून, नैवेद्य त्यांच्याकडून, अखंड भजन त्यांच्याकडून. आणि देवानं नामदेवरायाचा हात धरला. अहो नामदेवा थांबा, मी आज तुमच्या कीर्तनात नाचलोय, तुमचा हात धरलाय, मी आज तुमच्या वाळवंटात आलोय. एवढी भक्ती का? कशासाठी? एवढी भक्ती का? कशासाठी? मी रोज कुणाच्या ना कुणाच्या घरी जातो, मला कोणी ना कोणी काहीतरी मागितलंय, आज मी तुमचा हात धरलाय, आज मी तुमच्या वाळवंटात आलोय, तुमच्या कीर्तनात नाचलोय. मागा ओ नामदेवा, काहीतरी मागा. मग नामदेवराय म्हणतात बरं झालं देवा, तू आमच्याकडे आलाय, तू आमचा हात धरलाय म्हणून. देवा तू आमच्या कीर्तनात नाचलाय म्हणून, तू आमच्या वाळवंटात आलाय म्हणून, तू मागा म्हणतोय म्हणून तुझ्याकडे एकच हरीच्या दासा. तर नामदेवराय म्हणतात देवा अकल्प आयुष्य दे, पण कुणाच्या कुळाला? जे हरीचे दास आहेत त्यांच्या कुळाला अकल्प आयुष्य दे. बरं हरिदास कुणाला म्हणायचं? ज्यांचं हरीने दास्यत्व स्वीकारलं किंवा जे हरीचे दास आहेत त्यांना हरिदास म्हणा. तुम्ही म्हणता महाराज जगाचा बाप कुठं दास्यत्व करत असतो का? एवढंच नाही, आपण पैसे देऊन लावलेला नौकर असतो, तो आपला दास असतो. आपण सांगितलेले कामच तो करतो. हरिया दासा हरि
हरी नाही दिशा हरीची दाता हरी नाही दिशा. याची लिस्ट काकड्याच्या दुसऱ्या मालिकेत. नामयाची जणी कोण तिचा भाव जे पंढरी आला पंढरी तर महाराज काकड्याच्या दुसऱ्या मालिकेत काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्त देखोनिया. सांगायचं म्हणल्यावर पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या इथं देवानं 36 वर्ष पाणी भरलं. द्वारकेची मूर्त भरलं, धुणं धुतलं, भांडे घासले. संत गोरोबा काका ज्यांना गाढवावर माती आणून मडके घडवू लागले. संत जोगोबराय ज्यांच्या पत्नीचं बाळातपण देवानं केलं. संत जनाबाई ज्यांना गौऱ्या वेचू लागल्या. अहो नुसते घरचे काम नाही तर एका भक्ताला तर शेतात जाऊन सजन कसाया विकुला के मौसा सजन कसाया विकुला के मौसा आला जाव जाचा आला जाव जाचा हे सजन कसाया विकुला के विकू लागे मास माया सावत्यास खुरपू लागे. तर महाराज सावतो भरायला देवानं शेतात जाऊन खुरपू लागावं. अहो जगाचा बाप असून एका भक्ताचा तो ड्रायव्हर झालता. अर्जुनाचे रती हो या सारथी बक्षी पोहे प्रीती सुदामाचे. इथं माऊली ज्ञानोबरायांची एक ओवी सुद्धा आहे. ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू शारथी शारंग धरू अर्जुनेसी. तर महाराज तो एका भक्ताचा ड्रायव्हर झालता. महाराज विठ्ठल विठ्ठल तर महाराज एके भक्तात तो ड्रायव्हर झालता. आणि महाराज नामदेवराय म्हणाले देवा खूप आयुष्य असल्यावर कल्पनेची बाधा होण्याची शक्यता आहे. ती बाधा होऊ देऊ नको. ते कल्पनेची बाधा कल्पनेची बाधा न कवने काळी. ही संत मंडळी सुखी असो. आता एकदा सर्वांनी हात वरती या. मागचे सर्वांनी वाट्या बसले सर्वांनी हात वरती घ्या. वाट्या बसलेले मागचे मधातच हात वर केलाय तुम्ही. आता सर्वांनी हात वरती घ्या. प्रेमाने भजन करा. विठ्ठल
तर महाराज म्हणतात कल्पनेची बाधा होऊ देऊ नको. आणि महाराज माणसाचा खरा शत्रू जर कोण असेल ना ते म्हणजे अहंकार. आणि महाराज म्हणतात विष्णुदासा भाविकांची. तर नामदेवराय म्हणतात अहंकाराचा वारा सुद्धा लागू देऊ नको. आणि महाराज मारुतीरायाची भक्ती देवाला का आवडत होती? कारण की मारुतीरायाजवळ कधी अहंकार नव्हता. आणि मारुतीराय नाव यावा म्हणून भक्तीच करत नव्हते. एकदा काय झालं, असंच सहज फिरत फिरत नारद महर्षी प्रभू रामचंद्राकडे आले. प्रभू रामचंद्राकडे आल्यावर नारदजी म्हणाले, प्रभू तुमच्याकडे भक्तांची यादी आहे म्हणा. प्रभू रामचंद्र म्हणाले हो. मग नारद महर्षी म्हणाले पाहायला मिळेल का? लगेच प्रभू रामचंद्रानं कपाटातली यादी काढली आणि नारद महर्षीला दिली. आणि महाराज त्या यादीमध्ये सर्वात वर नारद महर्षीचं नाव होतं. पण त्या यादीमध्ये हनुमंतरायाचं नावच नव्हतं. महाराज नारद महर्षी देवाला काय नाही म्हणले, डायरेक्ट हनुमंतरायाकडे गेले आणि हनुमंतरायाचं भजन सुरू होतं. श्रीराम जय राम जय जय राम, 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 जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय
महर्षी गेले. नारद महर्षी म्हणाले, हनुमंता काय इथं भजन करता? मी प्रभू रामचंद्राकडे गेलतो आणि मी प्रभू रामचंद्राकडून भक्तांची यादी आणली. या यादीमध्ये तुमचं नावच नाही. मग हनुमंतराय म्हणाले, माझं नाव या यादीमध्ये यावं म्हणून मी भक्तीच करत नाही. पण नारद महर्षी म्हणाले, तुम्ही स्वतःला श्रीराम भक्त समजता आणि या यादीमध्ये तुमचं नावच नाही. या यादीमध्ये तुमचं नाव पाहिजे. हनुमंतराय म्हणाले, नसू द्या, नसलं तर नाव. पण महाराज नारद महर्षी पुन्हा 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 चिडून बोलू लागले. मग काय महाराज, ते हनुमंतराय होते, बुद्धिमत्ता वरिष्ठम. हनुमंतराय म्हणाले, नारदजी तुमच्याकडे जी यादी प्रभूने दिली ती 2 नंबरची यादी आहे आणि 1 नंबरची यादी तर कपाटातच आहे. लगेच नारद महर्षी देवाकडे गेले, म्हणाले, प्रभू डबल एक यादी आहे म्हणा. प्रभू रामचंद्र म्हणाले, हो. मग नारद महर्षी म्हणाले, द्या ना. मग लगेच प्रभू रामचंद्रानं कपाटातली 1 नंबरची यादी काढली, नारद महर्षीला दिली. महाराज त्या यादीमध्ये 1 नंबरलाच हनुमंतरायचं नाव होतं, पण त्या यादीमध्ये नारद महर्षीचं नावच नव्हतं. तळपायाची आग मस्तकाला गेली. नारद महर्षी म्हणाले, प्रभू असला भेदभाव तुमच्याकडे नसला पाहिजे. प्रभू रामचंद्र म्हणाले, काय झालं? मग नारद महर्षी म्हणाले की या 2 याद्या कशामुळे? त्यावेळेस प्रभू रामचंद्रानं दिलेले उत्तर खूप गोड आहे, लक्ष देऊन ऐका. प्रभू रामचंद्र म्हणाले, 2 नंबरची जी यादी आहे ती यादी मी ज्यांना आवडतो त्या भक्तांची आहे आणि 1 नंबरची जी यादी आहे ती यादी मला जे भक्त आवडतात त्यांची आहे. त्या यादीमध्ये माझ्या मारुतीरायाचं नाव 1 नंबरला येतं. म्हणून महाराज मारुतीरायाजवळ अहंकार नव्हता आणि नामदेवरायाला माहित होतं की देवाला तीळ मात्र सुद्धा अहंकार सहन होत नाही. मग नामदेवराय म्हणाले, देवा. मग नामदेवराय म्हणाले, देवा ते मात्र घरी होय अभिमान. होय अभिमान. ते मात्र घरी होय देवा मी तुझ्याकडे आयुष्य मागितलंय आणि कल्पनेची बाधा होऊ देऊ नको आणि अहंकाराचा वारा सुद्धा लागू येऊ नको आणि त्यांचं सदा कल्याण कर. पण कुणाचं ते महाराज अभंग
ज्ञानेश्वर